नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जिल्ह्यात विधानसभेसाठी 2 ते 4, लोकसभेसाठी 1 मतदारसंघ वाढणार. जिल्ह्यात विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाची संख्या वाढणार आहे. विधानसभेच्या 10 मतदारसंघात आणखीन 2 ते 4, तर लोकसभेच्या सध्या 2 मतदारसंघात आणखीन एका मतदारसंघाची भर पडेल अशी शक्यता आहे. जनगणने अभावी रखडलेल्या मतदारसंघ पुनर्रचनेचे काम जून 2027 पासून सुरू होईल अशी शक्यता आहे. त्या दृष्टीने प्राथमिक तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. लोकसभा आणि विधानसभेत महिला प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी केंद्र शासन महिला आरक्षण सुधारणा विधेयक नारी शक्ती वंदन आणत आहेत. याकरिता संसदेचे विशेष अधिवेशनही होत आहे. यानंतर लोकसभा आणि विधानसभेची पहिली सदस्यांची संख्या निश्चित होईल. त्यानुसार लोकसभा आणि विधानसभेच्या एकूण वाढीव जागाही स्पष्ट होतील अशी शक्यता आहे. सध्या 3 ते 3.5 लाख मतदार संख्येसाठी विधानसभेचा 1, तर 18 ते 19 लाख मतदार संख्येसाठी लोकसभेचा 1 मतदारसंघ आहे. पुनर्रचनेत 2.5 लाखांपर्यंतचा विधानसभेचा 1 मतदारसंघ, तर 10 ते 12 लाखांपर्यंतचा लोकसभेचा 1 मतदारसंघ होण्याची शक्यता आहे. यानुसार जिल्ह्यात विधानसभेच्या 10 मतदारसंघात आणखीन 2 ते 4 जादा मतदारसंघ होतील. लोकसभेच्या 2 मतदारसंघात आणखीन एका मतदारसंघाची भर पडण्याची शक्यता आहे. मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेला जनगणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर वेग येणार आहे. जनगणनेनंतर महिला, अनुसूचित जाती आणि एकूण लोकसंख्या जाहीर होईल. त्याची अंमलबजावणी 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होईल. नव्या पुनर्रचनेत कोल्हापूर महापालिका क्षेत्रासाठी 2 आमदार मिळतील अशी शक्यता आहे. करवीर तालुक्यातील काही गावांचा सध्या शहरी मतदारसंघात समावेश होतो. ती सर्व गावे वगळून करवीर मतदारसंघ स्वतंत्र तालुक्याचाच होईल अशीही शक्यता आहे. इचलकरंजी आणि परिसरातील गावांसाठी मिळूनही 2 मतदारसंघ होतील अशीही शक्यता आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.